आता महाविकास आघाडी संदर्भातील बातम्या। सुरुवातीला सर्वात मोठी बातमी शरद पवारांसंदर्भातली। राज्यात निवडणूक प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे। त्यातच राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनीही पहिल्यांदाच उघड भूमिका घेत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। त्यातच काल नवी मुंबईतील वाशीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं सामाजिक ऐक्य परिषद भरवली। त्यात शरद पवारांनी अत्यंत महत्त्वाचं आणि धक्कादायक विधान केलंय। आज सकाळपासूनच त्याचे पडसाद उमटू लागलेत। सामाजिक ऐक्य असं कार्यक्रमाचं शीर्षक होतं। मात्र त्याच कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल असं म्हणत चिंता व्यक्त केली। इतकंच नाही तर देशाला दिशा दाखवणारे अनेक युगपुरुष जन्माला आले। त्यामुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे, परंतु आपल्याला देशातील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे जात, पंथ, धर्म, भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पण चर्चा झाली ती म्हणजे महाराष्ट्र आणि मणिपूर संदर्भातील वक्तव्याची। ते आधी पाहूयात। मणिपूर झाल्याच्या नंतर देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही। खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय याची चिंता वाटायला लागली। पवारांनी कोणत्या भावनेतून हे वक्तव्य केलंय हे कळायला कदाचित वेळ जाईल, पण त्याची इतकी चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण आहे टायमिंग। महाराष्ट्रात मराठा ओबीसी असा पेटलेला संघर्ष, मनोज जरांगेंची उघडपणे सरकार विरोधी आणि प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी भूमिका आणि अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुका। त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्यांवर आक्रमक प्रतिक्रिया आल्यात। आज नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विविध मुद्द्यांवर वक्तव्य केलीत। महाविकास आघाडीच्या तोंडी दंगलीची भाषा का असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांवरही टीका केली। त्याऐवजी वातावरण निवळण्यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। काँग्रेसनं समाजात तेढ निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला असा आरोप सुद्धा बावनकुळे यांनी केला। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय, हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत। या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही। शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या याच आरोपावर आम्ही तुम्हाला आजच्या भागात प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आमचा दुसरा प्रश्न, निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार दंगल घडवण्याची भाषा करतायत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। त्यातच शरद पवारांवर अजून एका दिशेनं टीका आली। राज ठाकरे हे पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यास गेले। राज्यात मनकलुषित करण्याचा प्रकार सुरू असून शरद पवारांनी त्याला हातभार लावू नये अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। पाहूयात।
पवारांनी म्हटलं की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं, विशेष करून मराठवाड्यात जो जातीवाद वाढलाय, मराठा ओबीसी, त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांना एक तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर, तुम्ही कसं बघता? मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही, मी कधी केलं त्यांनी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही. दरम्यान आज सकल मराठा समाजाचं शिष्टमंडळ शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरहून मातोश्रीवर आलं होतं. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली नेमकी भूमिका काय आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आपण पाठिंबा देणार का, याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी या शिष्टमंडळाची मागणी होती. पण हे शिष्टमंडळ वेळ न घेता अचानक आल्यानं अनिल परबांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावे असा मेसेज मातोश्रीहून देण्यात आला. पण शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आग्रही राहिलं. तरीही भेट न झाल्यानं नाराज झालेल्या शिष्टमंडळानं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन परबांकडे हे निवेदन दिलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका काय स्पष्ट केली नाही असा सवाल सुद्धा त्यांनी केला. आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे, ओबीसी मराठा वाद रोज मारामाऱ्या होत्यात, कारण की हा राजकारणामुळे होतात. आज आम्हाला इथं 10 वाजल्यापासून बसून ठेवलं, असं वाटलं मातोश्री मायेची सावली हिंदू हृदय सम्राट यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती, खात्री होती. छत्रपती संभाजीनगर बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे, म्हणून आम्हाला एवढी खात्री होती की इथं आम्हाला वेळ भेटेल. पण आमची निराशा झाली. सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला, यांनी वेळ दिला नाही. सोडून द्या, बाळासाहेब आमचे आहेत, बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आहेत. आता बातमी आहे महायुतीची चिंता वाढवणारी. तुम्हाला आठवण करून देते की राहुल गांधींनी काढली ती भारत जोडो यात्रा आणि नंतर गांधींशी अनेक जण जोडल्या गेल्यावर त्याचे रूपांतर झाले ते भारत जोडो अभियानात. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळातही देश पातळीवर सुमारे 78 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या विजयात पडद्यामागून भारत जोडो अभियानाची महत्वाची भूमिका होती. आता हेच काम विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात करण्याचे ठरले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारसंघांची वैचारिक मशागत करण्याची जबाबदारी या भारत जोडो अभियानानं घेतली आहे. भारत जोडो अभियानच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील तब्बल 150 आणि विदर्भातील 45 विधानसभा मतदारसंघात भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघात विशेष समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती विदर्भ संयोजक अविनाश काकडे यांनी दिली आहे. पाहूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये पण भारत जोडोनी राष्ट्रीय स्तरावर जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आम्ही यावेळी पण घेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला संपूर्ण समर्थन आम्ही देणार आहोत. फक्त यावेळी एकच गोष्ट आम्ही करणार आहोत की जनतेचा जाहीरनामा भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्रभरातल्या लोकांच्या मार्फत ज्या मागण्या आलेल्या आहेत लोकांच्या मार्फत, त्याच्या अंतर्गत आम्ही जो जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या अनुरूप महाविकास आघाडीने उमेदवार द्यावे आणि कार्यक्रम किंवा जाहीरनामा त्यांचा तयार करावा, ही आमची मागणी आहे. पण त्याचा आग्रह आम्ही धरणार नाही, पण त्या पद्धतीने त्यांनी विचार करावा एवढी मात्र मागणी आम्ही करत आहोत. झिरो अवरमध्ये आता वेळ झाली आहे शरद पवारांच्या प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार दंगल घडवण्याची भाषा करतायत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप पटतो का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूयात. एक्स वरून विक्रम वराडे, पवार काहीही करू शकतात. युट्यूबवरून सुहास पाटील, दंगली घडवून निवडणुका जिंकणे हा भाजपचा जुना फंडा आहे. फेसबुकवरून राहुल पाटील, मतांचं राजकारण करण्यासाठी सर्वच पक्ष जातीय तेढ निर्माण करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. फेसबुकवरूनच गोविंद देशमुख, राज्यात सध्या पवार आणि फडणवीसांमध्ये वर्चस्ववादाची छुपी लढाई चालू आहे. दोघांच्या स्वार्थी राजकारणासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. बावनकुळेंनी जातीय दंगलींवरून शरद पवारांवर केलेल्या आरोपावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आणि आजचा प्रश्न परत एकदा सांगते. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार दंगल घडवण्याची भाषा करतायत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप पटतो का? एकूण 32,000 मतं युट्यूबवर. 27% होय म्हटलंय, 73% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. एकूण 50% होय म्हटलंय, 51% नाही. फेसबुकवर 1,000 मतं. %27 होय म्हटलंय, 73% नाही. आता बघूयात एक्सचा कौल. एकूण 70% होय म्हटलंय, 31% नाही. राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ झालं आहे. जातीद्वेषामुळे समाजाची वीण उचवत आहे. अशा वेळी फक्त मतांचा, जागांचा विचार करून भूमिका घेणं किंवा योग्य भूमिका न घेणं हा महाराष्ट्र द्रोह ठरेल. आज खरं तर सहस्त्रचंद्र दर्शन केलेल्या शरद पवार यांना जेवढा मान सन्मान महाराष्ट्राच्या राजकारणात आहे तेवढा कोणाला नसेल. पवारांनी अधिकार वाणीनं सांगितलं तर कोणी ऐकणार नाही असं नाही, पण तसं होतंय असं विरोधकांना तरी वाटत नाहीये असं दिसतंय. कुटुंबात जेव्हा धुसफूस होते, मतभेद होतात, वाद होतात, तेव्हा परिवारातील ज्येष्ठ, समजदार, अनुभवी व्यक्ती गंमत पाहत बसत नाहीत. त्यावेळीच हस्तक्षेप करतात. सामोपचारानं तिढा सुटेल यासाठी प्रयत्न करतात. काट्याचा नायटा होणार नाही याची काळजी घेतात. आजचा महाराष्ट्र अशा काही व्यक्तींच्या शोधात आहे हे मात्र खरं. कारण लम्होने खता की सदियोने सजा पाई असे तुमच्या, आमच्या, आपल्या महाराष्ट्रासोबत होऊ नये एवढीच अपेक्षा.